काय अद्वैतला सांगायला निघालायस का? जा 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 जा, सगळं सांगून टाक त्याला. अरे मस्करी नाही करत आहे, खरंच सांगते, सिरियसली. जा, जाऊन सांग त्याला. तुला एक शेवटची संधी देतो. संधी मी तुला देते शेवटची. एक सांगू का तुला, मला चांगलं माहिती आहे अद्वैतला तू काहीही सांगणार नाहीयेस. सांगायचं असतं तर याआधीच सांगितलं असतंस. हे असले खेळ खेळत बसला नसतास तू. आणि हो, मनोरमाबद्दल काही टेन्शन घेऊ नकोस तू. थोड्याच दिवसात मीच तुला सांगेन मनोरमाबद्दल. मित्र, आतापर्यंत जे काही घडलंय, जे काही घडतंय, ते इतक्या सहजासहजी डोक्यातून नाही जाणार आहे. साहेब, मला काहीच कळत नाहीये. हे असं का होतंय? मला आतापर्यंत जे काही संकेत आले ते सगळे थेट होते. तुमच्यावर हल्ला होण्याचा संकेत, हे सगळं मला सरळ सरळ दिसलं होतं. पण आजोबांच्या बाबतीत, त्यांच्या बाबतीत असं नाही झालं. मला प्रत्येक संकेत ना असा तुटक दिसलाय. आजोबांचा प्रत्येक संकेत असा तुकड्यांमध्ये का दिसला मला? प्रत्येक संकेतात एक पोकळी आहे, पण ती काय आहे हे जर का आपण शोधू शकलो तर आजोबांच्या बाबतीत हे असं होणं आपण टाळू शकतो का? मी सतत तोच विचार करते. आणि आबांनी आता आपल्याला मनोरमा आजींबद्दल जे काही सांगितलं तो भूतकाळ फक्त मनोरमा आजी घर सोडून जाण्यापर्यंतचाच सांगितलंय. त्यानंतर मनोरमा आजीच्या आयुष्यात काय घडलं हे आबांनाही नाही माहित. आपण जर का तो भूतकाळ शोधू शकलो तर आजोबांचा मनोरमा आजीशी काय संबंध आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि जर का आपण ते गूढ उकललं तर कदाचित आजोबांचा जीव वाचू शकतो का? आणि त्यात इंद्राणीताईंचं या घरात येणं, त्यांना असलेली विद्या ज्याने ते मनातलं ओळखू शकतात समोरच्या माणसाच्या, त्यांचं अचानक घर सोडून जाणं, मग पुन्हा येणं, आणि मग ग्रंथासाठीची धडपड, हे त्या इंद्राणीला मनातलं ओळखण्याची ट्रिक येते. नाही साहेब, ती ट्रिक नाहीये. कदाचित तेच देवी आईचं वरदान आहे. जसं मनोरमा आजीला नुसत्या स्पर्शानेच लोकांच्या वेदना दूर करण्याचं वरदान होतं, तसंच कदाचित इंद्राणीताईंना लोकांच्या मनातलं ऐकण्याचं वरदान आहे.
आणि जर तसं असलं तर आता या क्षणी ह्या घरात देवी आईचं वरदान असलेल्या 3ही स्त्रिया आहेत साहेब. पण का? यामागचं प्रयोजन काय आहे? सगळं गुंतागुंतीचं झालंय. पण मी सोडवेन. मी हे कोडं सोडवेन. पण कसं? नेत्रा, मी आहे तुझ्यासोबत. साहेब, मला माहिती आहे तुम्ही माझ्या सोबत आहात, पण मला आता तुम्हाला या सगळ्यात नाही ओढायचं. मला तुम्हाला कोणताही त्रास नाही होऊ द्यायचा. आणि मला तुला काही त्रास होऊ नाही द्यायचा आहे. नेत्रा, या सगळ्याचा विचार करून तुझ्या तब्येतीला त्रास होईल. नेत्रा, आता मी काय सांगतो ते ऐक. थोडा वेळ हे सगळे विचार बाजूला ठेवून शांतपणे झोप. तुला गरज आहे त्याची. ऐकशील ना माझं? शरणागत दीनार्द परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्ते परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्त परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्त परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्त परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्त परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते.
शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थे परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थे परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी त्रिनयनाय देवी नमोस्तुते. तू आत्ता इथे का आलीस? आले नाहीये मी. मला इथे आणलं गेलंय. कदाचित सत्य समजावं म्हणून. तुला कळतंय का वाजलेत किती ते? झोपायची वेळ आहे, जा झोप जा. काहीही झालं तरी वादळ नाही लपवता येत ताई. इतक्या रात्री देवी आईचं नामस्मरण करताय तुमच्या मनात सुरू असलेलं वादळ शमवण्यासाठी, हो ना? मला सत्य सांगाच. तुम्हाला त्रिनयना देवी आईचं वरदान आहे, हो ना? लोकांचं मन वाचता येणं ही विद्या नाहीये, ही शक्ती आहे. त्रिनयना देवी आईने वरदान म्हणून दिलेली, बरोबर? काय बोलतीयस तू? तू जा ना इथून. आपण तिघीही इथेच आहोत, ह्याच वास्तूत. तिघी कोण? कलियुगात त्रिनयना देवी आईचं वरदान असलेल्या तिघी. तू जा ना इथून. मला देवी आईचं नामस्मरण करून झोपायचंय. एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी सत्य ऐकल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये. तू जा, निघ निघ इथून. तुम्हाला कळत नाही ताई, या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे. आपण तिघी एकाच वास्तूत आहोत. निघ. तुम्ही, मी आणि मनोरमा. आग
अगं अगं काय चाललंय तुझं? ऐक इंद्रात काय 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 पद्धत आहे? काय झालंय? महत्वाचं काम आहे माझं. 2:30 वाजत आलेत ग रात्रीचे. काय काय महत्वाचं बोलायचंय? तुला अर्जन्सी नावाची काही गोष्ट कळते की नाही? तुझं काय म्हणणं होतं? मी तुला फोन करायला हवा होता, मग तो फोन शेखर ऐकणार आणि मग तो जागा होणार, मग तू झोपेपर्यंत तू. काय सांगायचंय? नेत्राला खूप मोठं गुपित कळलंय. कसलं कसलं गुपित? मनोरमाचं. मनोरमाचं काय? हं ते माहित नाही मला. काय चाललंय ग तुझं? रात्रीचे 2:30 वाजले, तू अशी कोडी घालत बसशील आणि मी ती सोडवत बसू अशी अपेक्षा आहे का तुझी? हा एक तर ही मनोरमा कोण आहे, काय काय मला काहीच माहित नाही. ते तुला माहितीये. तू म्हणतेस की तिचं गुपित कळलंय नेत्राला. ते गुपित तुला मला सांगायचं नाहीये. म्हाताऱ्याला का मारायचं हेही तुला मला सांगायचं नाहीये. म्हाताऱ्याचा आणि मनोरमाचा काही संबंध आहे का? उद्याचा दिवस आपण फायनल करूया. उद्या पद्माकर राज्याध्यक्ष मेलाच पाहिजे. उद्याच ह्या घरातून त्याची अंत्ययात्रा निघायला हवी. उद्या सकाळी आपण सुरुवात करूया. त्याच्या मनातलं नेत्राबद्दल काहीतरी खोटं सांगून मी आजीला अडकवून ठेवेन आणि त्याच वेळेला संधी साधून तू त्याला मारायचंस. आता कसं मारायचं, काय करू हे मला विचारायचं नाही. हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. पण पद्माकर राज्याध्यक्ष उद्या मरायलाच हवा. Cheers. नेत्रा, काय झालं? साहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. पण ह्याबद्दल तुम्ही कोणासमोरही काहीच बोलू नका. म्हणजे इंद्राणीताईंसमोर नाही आणि रुपालीबाई साहेबांसमोर तर नाहीच नाही. नेत्रा, पण असं काय झालंय जे आईपासून लपवावं लागणार आहे?